आता तुमच्या आश्रमात तुम्ही गाणं म्हणता, कित्तू चीज बडी है मस्त मस्त. रजतजी, माझी अशी मान्यता आहे की आश्रम असो, घर असो, जीवनातला कोणताही हिस्सा असो, जर तिथे गीत, संगीत आणि थिरकण नसेल तर मग ते आयुष्य व्यर्थ आहे. आपलं आपलं सनातन, भारताची संस्कृती, भारताची सभ्यता, भारताचे संस्कार, कोण नाही नाचलं इथे, कोण नाही गायलंय. मीरा नाचली, राधा नाचली, गोपी नाचल्या, वाली नाचले, आपले तर देव सुद्धा नाचले. आणि देवादिदेव महादेव यांना नटराज म्हटलं गेलंय. रजतजी, आणि रजतजी, नाचण्याची इच्छा तर तुम्हाला देखील होत असेल. पण एका साधू महात्म्याने गाणं गायलं, तू चीज बडी है मस्त मस्त, तर थोडं आश्चर्य नाही वाटत? रजतजी, हे तर आपल्या इथे रामायणामध्ये असं म्हटलं गेलं आहे की प्रत्येक गोष्ट पाहण्याची आपली दृष्टी असते. आपला आपला दृष्टिकोन आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, विश्व त्यांना देव मानतं, आपण त्याला देव मानतो, पण काही लोक त्यांच्या अस्तित्वाला नाकारतात. काय म्हणाल तुम्ही? मी तुम्हाला हे विचारेन की जेव्हा हेमा मालिनी तुमच्या आश्रमात येतात तेव्हा कोणत्या नजरेने पाहता? माझ्यासाठी हेमा मालिनी असो किंवा मोनिका बेदी असो, राधेमा असो किंवा आणखीन कोही, रती अग्नियत्री असो, पद्मिनी कोल्हापुरे असो, मला या सगळ्यांमध्ये देवीचं दर्शन होतं.